सुरू होतोय पहिल्या षटकाचा मानकरी घेऊन गोलंदाज लेट्स प्ले सुरू होतोय. स्वप्नील पहिला चेंडू, चांगला चेंडू बुंध्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने ढकलून दिले लॉंग ऑफवर क्षेत्ररक्षक करेपर्यंत एक धाव सहज प्रतिक्रिया पूर्ण होते. धावसंख्येला सुरुवात होते. एकवीर संघाच्या बाजूने जे दोन फलंदाज हितेश आणि रितेश राजेश धावसंख्येला सुरुवात होते. एक एक पहिल्या चेंडू समाप्तीनंतर. ही लढत 5 षटकांची असेल कारण ही पहिलीच लढत आहे. यापूर्वी या 3 लढती झाल्या त्यामधल्या 2 लढती जिंकून कोपरखिरणा 11 संघ मजबूत स्थितीत. हा पहिला षटकातला दुसरा चेंडू मस्त फटकावलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. कव्हर एक्स्ट्रा मध्यामधून क्षेत्ररक्षक करेपर्यंत एक धाव झाली. 2चा प्रयत्न यशस्वी झाला. या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली पोहोचली 3 वर. संत सुरुवात पण सावध सुरुवात असं म्हणूया आपण हवं तर या दोन्ही फलंदाजांकडून, खास करून जितू आणि राजेश कडून. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. स्वप्नील राईट आर्म ओव्हर द विकेट. तिसरा चेंडू, हा चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न पण इथे मात्र फसगत झालाय. चेंडूची उसळी मात्र फसवून गेली. सरळ थर्डमॅनच्या हातात जातो आणि एक आणखीन महत्वाचा फलंदाज राजेश बाद होतोय 2 धावसंख्येवर. तर धावसंख्या 2 बाद, माफ करा 1 बाद 3 वर. थोडीशी नाजूक अवस्था, थोडीशी धीमी अवस्था होती. त्यातच हा फटका म्हणजे थोडी घाई झाली असं म्हणता येईल. पण एकंदरीत काय तर दुपारच्या सत्रात थोडंसं गरमी जास्त आहे. आज वातावरणही तप्त जाणवतंय. त्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या. भोकेले पोटी मैदानात उतरू नका. पाणी सातत्यानं पित राहा. या जुजबी गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आपण ध्यानात ठेवा. पाणी पिताना पाणी नेहमी बसून प्यावं. त्यामुळे एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अशी दोन्ही कारणं खूप चांगली आहेत आणि ज्याचा आपल्याला शरीरावर चांगला उत्तम पॉझिटिव्ह परिणाम होतो. नुकसान तर होत नाही, वरती फायदा होतो. म्हणजेच पाणी पिताना नेहमी बसून प्यावं ही माझा एक आग्रह असेल. चौथा चेंडू, ओ ओ ओ सावधान. हा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, नॉनस्टॉपकडे चेंडू येतोय. आता मात्र एक धाव बाईच्या स्वरूपात मिळालेली आहे. धावसंख्या 1 ने वाढली पोहोचली 4 वर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 4. थोडीशी सौम्य सुरुवात, धीमी सुरुवात एकविरा संघाची. दरम्यान हा निघतोय पुन्हा एकदा स्वप्नील. 5वा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र इथं मस्त मिड विकेटच्या दिशेने 1 बाउन्स हातात जाईल कदाचित. हो गेलाय. तोपर्यंत 1 धाव झाली. 2चा प्रयत्न थोडासा कठीण आहे. चांगल्या परतीच्या मार्गावरची थ्रो परत आली. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली पोहोचली 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. 5 षटकीय लढत. अविन ज्ञानदेव पाटीलजी आपणास विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. अविन ज्ञानदेव पाटील 40-42 संघाचे हे ओनर, आपणास विनंती आहे. अविनजी आपणास विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. तदरम्यान स्वप्नील निघतोय शेवटचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. हा सुंदर चेंडू, तितकाच सन्मान दिलाय, हलक्या हाताने ढकलून दिलाय. स्ट्राईककडे जोरदार थ्रो होती पण तत्पूर्वी 1 धाव मात्र पूर्णत्वाला जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. पहिले षटक संपते. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 6 वर. तर पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहते ती 1 बाद 6. थोडीशी कमकुवत सुरुवात म्हणता येईल कारण नाणेफेकीचा कौल काव्या 11 जेव्हा जिंकला तेव्हा त्यांनी विचार केला होता क्षेत्ररक्षणाचा. तो सध्या तरी अचूक ठरतोय असं जाणवायला लागले कारण फक्त 6 धावा देऊन जर पहिले षटक वलियात षटक संपतंय आणि 1 गडी बादही होतोय म्हणजेच काय तर चांगली सुरुवात, मस्त सुरुवात, सुंदर सुरुवात. कोपरी गावातील आदरणीय नरेशजी भोईर यांचं मंचावर आगमन. नरेशजी आपलं मनपूर्वक मंचाच्या वतीने स्वागत. मी अजिंक्यजींना विनंती करतो की
सर्वात आधी अविनजी यांची उपस्थिती आपणास लाभलेली आहे. अविनजीचं यथोचित पुष्पगुच्छ स्वरूपात स्वागत करावं. धन्यवाद अविनजी, आपण दिलेल्या वेळेबद्दल आपला मनपूर्वक आभार आणि आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या मंचावर आदरणीय अविनजी पाटील यांचं मंचावर स्वागत असताना स्वागत अजिंक्य पाटील यांच्या शुभ हस्ते. मी अजिंक्यजींना विनंती करतो नरेशजी भोईर यांचंही यथोचित स्वागत करावं. धन्यवाद नरेशजी, आपण दिलेल्या वेळेबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या मंचाच्या वतीनं आणि या स्पर्धेच्या अनुषंगानं स्वर्गीय पंडित पाटील व स्वर्गीय आकाशजी पाटील स्मृतिचषकाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक दोन्ही पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय सागर, धावसंख्या 6 वर. जसं गोलंदाज बदलला तसं मी भाषा परिवर्तन करतोय, वळतोय हिंदीकडे. निजी पहली टीम की दूसरी ओर लेकर सागर तैयार. सामने बल्लेबाज तैयार होता हुआ जीतू, अब तक 2 रनों की सहायता से खेलता. ओ विकास है शाह जी, विकास है. सागर तैयार, फिर एक बार दूसरी गेंद, इस बार फ्लैटेड गेंद थी, ऑप्शन से हालांकि काफी बाहर थी, दिशा देना चाहते थे फाइनली की दिशा में, लेकिन गेंद शरीर से टकराई थी. बल्ले का अंदरूनी किनारा जरूर लिया, गेंद लुढ़क कर लॉन्ग ऑफ मिड ऑफ पर गई. संभवतः वहां पर 1 रन का सुनहरा मौका था, उसी को ताड़ते हुए अपना अपना छोर बदले दोनों बल्लेबाजों ने. रन संख्या पहुंची कुल मिलाकर इस 8 रनों के समाप्ति के बाद 7 पर. फिर एक बार तैयार सागर, तीसरी गेंद लेकर लेफ्ट में विकेट जीतू के लिए बढ़िया पंच, बैकफुट पर जाकर लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है. जब तक रोके तब तक गेंद में अतिरिक्त उछाल के कारण गेंद सीधी बाउंड्री लाइन से बाहर 4 रन के लिए. तो इन 4 रनों की सहायता से रन संख्या पहुंची कुल मिलाकर 11 पर. 9 गेंदों के समाप्ति के बाद, जो कि 30 गेंदों का ये पहला मुकाबला है आज के दिन का, ये चौथा मुकाबला कुल मिलाकर. इससे पहले कोपरखर ने यानी पंडित स्मृति 11 ने अपने दोनों मैच जीतकर एक बढ़िया खेल का प्रदर्शन करते हुए अपने आप को सिद्ध किया है. देखते हैं इन 4 टीमों में से कौन अपने आप को सिद्ध करता है. ये अगली गेंद, ओह अच्छी गेंद थी, खड़े खड़े घूम कर खेलने का प्रयास किया था. गेंद की उछाल को भाप नहीं पाए, गेंद के जो तेजी थी उसे भाप नहीं पाए. गेंद से विकेट कवर के दस्तानों में डॉट बॉल. 4 गेंदों की समाप्ति, कुल मिलाकर 10 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 1 बहुमूल्य विकेट गंवाने के बाद 11 पर. फिर एक बार अगली गेंद सागर, 5वीं गेंद, ये भी सेम गेंद, तकरीबन जेरॉक्स कॉपी थी. डॉट बॉल, खाली गेंद. यहां पर नब्ज पकड़ ली है शायद जीतू की, कमजोरी भाप ली गेंदबाज ने. और मैं अक्सर यही कहता हूं कि बल्लेबाज की क्षमता आप भाप लो, तभी आप अच्छा गेंदबाज साबित हो सकते हो. ये निकल पड़े गेंदबाज अंतिम गेंद लेकर. ये देखिए, ये भी तकरीबन वैसे ही गेंद थी, लेकिन इस बार नजरें ठीक ठाक थी. खेल दिया था मिड विकेट की दिशा में. जब तक गेंद वापसी की तरफ आए, रन संख्या 1 से बड़ी थी. 12 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या उसी स्थान पर यानी 12 पर. तो 6 रन प्रति ओवर का अगर हिसाब लगाया जाए इस ओवर के हिसाब से, तो बहुत ही कमजोर रन संख्या मानी जाएगी. शायद आने वाले 18 गेंदों पर एक बड़ा स्कोर बनना है. और इस पिच का अगर इतिहास खंगाला जाए तो आने वाले 18 गेंदों पर कम से कम 30-40 रन बनाना बहुत ही अनिवार्य होगा, जरूरी होगा. अन्यथा आपके लिए इस मैच को जीत पाना थोड़ा कहीं ना कहीं असंभव हो सकता है. इस संभावनाओं की मैं बात करता हूं. देखिए, कार्यक्षमता आपके अंदर है, कुशलता आपके पास है, दायित्व आपको निभाना है और आप सक्षम भी है, तो संभव है आप में वो जो कार्य कुशलता है उसे आप प्रदर्शित करें. लेकिन ये कब करेंगे? जब आप अपने लक्ष्य को काफी हद तक बढ़ाएंगे. 12 गेंदों पर 12 रन, ये कोई ज्यादा टारगेट नहीं कहा जा सकता इस मैदान पर, इस ग्राउंड पर. तो संभव है आने वाले 18 गेंदों पर अगर अच्छे बड़े शॉट देखने को मिलते हैं तो हो सकता है 18 गेंदों पर अच्छा स्कोर बनने की क्षमता है आप में. हल्की सी गेंद की जांच परख की जा रही है.
स्वप्नील तैयार होता हुआ गेंदबाजी पर, जिसने पिछले दायरे के ओवर में 6 रन दिए थे, 1 विकेट चटकाया था, वही स्वप्निल फिर एक बार तीसरी ओवर लेकर, ये बढ़िया गेंद यहां पर फ्लैश हुआ है, मिड ऑफ पर फील्डर मौजूद, और ये क्या आसान सा लपक लिया गया, एक और विकेट का पतन यहां पर, जीतू आउट। तो पहले ओवर पर 6 रन, दूसरे ओवर पर 6 रन, तीसरी ओवर की पहली ही गेंद पर विकेट। तो कहीं ना कहीं जो काव्या 11 कोपरी ने टॉस जीता था और गेंदबाजी का निर्णय लिया था, वो सही साबित होता हुआ दिखाई दे रहा है। लेकिन अभी भी जल्दबाजी होगी कहना कि सही है, क्योंकि अभी भी तकरीबन 17 गेंदें अभी आनी शेष है। नए बल्लेबाज शिरीन आ चुके हैं बल्लेबाजी के लिए। हालांकि स्ट्राइक की तरफ विकास है। देखिए स्वप्निल दूसरी गेंद किस तरह से, ओ अच्छी गेंद थी, खड़े खड़े फिर हल्का सा झुककर खेलने का प्रयास किया था, पंच करने का प्रयास किया था, पूरी तरह से चकमा खा बैठे। गेंद में अतिरिक्त तेजी थी, गेंद तेजी से गई बल्ले के नीचे से, डॉट बॉल खाली गेंद। फिर एक बार स्वप्निल तैयार अपने बॉलिंग मार्ग पर विकास के लिए, विकास तैयार, तीसरे ओवर की तीसरी गेंद, राइट अमूर द विकेट। ओ ये छोड़ दिया, भांप लिया था, परख लिया था इसे, क्योंकि ये बाहर जा रही है। और स्वप्निल जी ने यहाँ पर अपने चिरपरिचित अंदाज में वाइड बॉल दिया। सूरज और अनुज ने एक एक रन जोड़ दिया है, रनों को पहुंचाए उस स्थान पर जिसे अशुभ माना जाता है इस मैदान पर, वो है 13। अब क्या होगा 13 देखते हैं। पंच, कड़क शॉट, लेकिन संभावित एक रन मिल पाएगा, दूसरे का प्रयास मुश्किल है। अच्छा थ्रो वापसी का, जर्सी नंबर 8 का, रन संख्या 1 से बड़ी पहुंची 14 पर। तो 15 गेंदें समाप्त हो चुके हैं। पहले इनिंग की आधी इनिंग समाप्त हो चुकी है, यानी 15 गेंदें समाप्त हो चुकी है, अभी भी 15 गेंदें आनी शेष है। तो संभवतः आने वाले 15 गेंदों पर अच्छा स्कोर बन सकता है, यह उम्मीद है, और उम्मीद पर दुनिया कायम। अच्छी गेंद ब्लॉकआउट बढ़ाने का प्रयास किया था, सीधे बल्ले से खेल दिया, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद, जब पट्टा लगाए जाए, पकड़े फेंके, तब तक एक रन आसान से चहलकर्मी करते हुए पूरा हुआ। रन संख्या पहुंची कुल मिलाकर 16 गेंदों की समाप्ति के बाद 15 पर। अगली गेंद लेकर तैयार स्वप्निल, 5वीं गेंद, राइट आर्म ओवर द स्टंप। खेलना चाहते थे, सोच अच्छी थी, हालांकि डीप स्क्वायर लेग पर फील्डर है, लेकिन फिर भी जो बड़ा दायरा, बड़ा गैप उन्होंने देख लिया था। आदरणीय संदीप डावरकरजी यांचं मंचावर आगमन, या मंडळाचे आधारस्तंभ। आपणास विनंती आहे की आपण संदीपजी मंचावर यावं। संदीप डावरकरजी, और दरमियान ये बेहतरीन शॉट, संभावना कैच की, ओ बढ़िया, जर्सी नंबर 8, बढ़िया। साहिल चुप चुप रहता है लेकिन अच्छा कैच पकड़ लेता है। एक और विकेट का पतन, यहां पर तीसरा विकेट गिरता हुआ। 7 गेंदें खेली विकास ने और केवल 3 रन। यकीनन अपने आप से नाराज होगा, अपनी बल्लेबाजी से नाराज होगा कि मैं मनचाही बल्लेबाजी नहीं कर सका। इसका जिम्मेदार है ये तीनों गेंदबाज, स्वप्निल हो या फिर सागर हो। और इस ओवर में केवल 3 रन दिए, जिसमें एक वाइड बॉल भी था, तो इसका मतलब बल्ले से निकली 2 रन, कुल मिलाकर 3 रन और 2 विकेट। वह बढ़िया गेंदबाजी स्वप्निल। अगर स्वप्निल की गेंदबाजी की बात करें, 2 ओवर्स 9 रन और 3 विकेट, बहुमूल्य गेंदबाजी स्वप्निल द्वारा, उसने अपना काम बखूबी निभाया है। तो 3 ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 3 बहुमूल्य विकेट खोने के बाद केवल मात्र 15 पर। लेकिन अभी भी 12 गेंदें शेष है, और आने वाली 12 गेंदों पर अगर स्कोर को बढ़ाना है तो कहीं ना कहीं गियर शिफ्ट करना होगा, थोड़ी आक्रामकता दिखानी होगी, शॉट सिलेक्शन सटीक होना जरूरी है, और ये अनिवार्य भी है क्योंकि 12 गेंदें शेष है। जो कि नया बल्लेबाज धीरज आ चुका है अब शिरीन के साथ। जैसे अगली गेंदबाजी बदल रही है, मैं भाषा परिवर्तन करना चाहूंगा मराठी की ओर रुख करते हुए। तर 3 षटकं संपलेले आहेत, धावसंख्या अवघ्या 15 वर अडकली आहे, अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत। सोनू येतोय, वैयक्तिक पहिलं, संघाचं 4थं षटक घेऊन निर्माणीचं, स्ट्राईकवर धीरज
स्ट्राईकसाठी उभा आहे उंचपुरा धीरज, त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार ह्या 12 चेंडू खेळण्याची आणि खेळावेच लागतील कारण धावसंख्या अपुरी आहे, तोकडी आहे. हा पहिला चेंडू चौथ्या षटकातला पंच करण्याचा प्रयत्न, पण फक्त डावा पाय हलतोय, उजवा पायाला थोडं हलवावं लागेल, बदल आली ते दाखवावं लागेल. फुटवर्क महत्त्वाचं असतं मित्रांनो. विदाऊट फुटवर्क खेळणं म्हणजे तुमचे हँड आय कोऑर्डिनेशन लाजवाब असणं गरजेचं असतं. जर ते नसेल तर तुम्हाला फुटवर्क दाखवावं लागेल. जोरदार अपील केलं पंचांकडे आणि पंच मात्र विचार केल्यानंतर थोडंसं ॲक्शन रिप्ले मनामध्ये डोक्यामध्ये चालवून बघितल्यानंतर त्यांच्या चित्र स्पष्ट झालं की हो चेंडू यष्टांवर जात होता. उंगली उठ्ठी आसमान की जर म्हणतात त्याप्रमाणे बोट उठलं आणि तिथे मात्र चौथा गडी बाद झालाय. धीरज मात्र LBW अर्थात पायचित लेग बिफोर विकेटचा हा चौथा गडी बाद. धावसंख्या मात्र नाजूक अवस्थेत 15 वर. सूर्यकांतवर मोठी जबाबदारी आहे, मोठी भिस्त असणार आहे, थांबावं लागेल, थोडं टिकणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज जातोय, आशा ज्याच्यावर नक्कीच अवलंबून असतील. एक चांगला व्यक्तिमत्व सूर्यकांत मडवी. षटकारांची जर सलग 3 छडी लावली, ज्याला आपण आपल्या भाषेत हॅट्रिक म्हणतो, तर अजिंक्य पाटील यांच्याकडून प्रोत्साहन आलंय आणि सतीश राऊत यांच्याकडून रुपये रोख 2000 मिळतील. 3 षटकार सलग. स्ट्राईक बद्दल काहीतरी मला वाटतं शहानिशा केली जाते. स्ट्राईक रोटेट झाले की नाही झाले बघायचं आहे. असाच काहीसा कदाचित प्रश्न असावा. तर एकंदरीत काय तर 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बरेच चेंडू आहेत, हरकत नाही. 10-15 वरून 30-35-40 पर्यंत जाऊ शकतं, शक्य आहे, क्षमता तुमच्यामध्ये आहे. थोडंसं स्टडी खेळावं लागेल, थोडंसं धीरानं खेळावं लागेल. मला माहिती आहे ऊन तापलंय, सांगणं सोपं असतं. आमच्यासारख्यांना सांगतो आपण शांत खेळा, पण तिथं मैदानात जो रखरखत्या उन्हात खेळतात त्याला त्याची झळ लागते. पण तरी मी म्हणेन की थोडंसं धीरानं खेळावं लागेल, शांत खेळावं लागेल. हा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न, फटकावण्याचा प्रयत्न झाला आहे. थोडासा लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक जाईपर्यंत 1 धाव नक्कीच पूर्णत्वाला गेली. धावसंख्या इकडे पुढे सरकली, पोहोचली 16 या स्थानावर. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. धावसंख्या थोडीशी कुठेतरी नाजूक जाणवते. तब्बल 4 चेंडू पडल्यानंतर ही सिंगल येते. हा चौथा चेंडू पहिल्या सोनूच्या षटकातला मस्त क्रवा ड्राईव्ह, एक क्रॅकिंग शॉट. क्षेत्ररक्षक झुलतायत पळतायत, पण नाही मात्र त्यांना झुगारून चिडवत चेंडू जातो, सीमारेषा उल्लंघन करत चौकार येतोय. या चौकारावर धावसंख्या नक्कीच 20 ने एक आकारमान होताना दिसते. 20च्या पुढे 30, 30च्या पुढे 40 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. थोडी जर तुमची गोलंदाजी चांगली असेल, क्षेत्ररक्षण जर बऱ्यापैकी असेल, तर मात्र तुम्हाला हीच धावगती 40 पर्यंत नेणं गरजेचं राहील. सातत्यानं प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणतो मी, ती करावी लागेल. 8 चेंडू अजूनही तुमच्या हातात आहेत, त्यामुळे थोडंसं धीरानं खेळा. ग्राउंड मस्त आहे, सुंदर आहे, देखणं आहे. त्यामुळे हा चेंडू पुढचा पंच केलाय, मस्त कडक शॉट, पण क्षेत्ररक्षक समोर येतोय. 1च धाव मिळते, 2चा प्रयत्न यशस्वी होईल. हो झालाय. आणि मात्र याच बरोबर 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली, पोहोचली 22 या स्थानावर. म्हणजे अजूनही 7 चेंडू येणं शिल्लक. सोनू अजूनही एक शेवटचा चेंडू घेऊन चाललाय. अशीच कुठेतरी गॅप्स दुधाळावं लागतील, कुठेतरी पंच करावा लागेल. षटकाराची गरज नसते जेव्हा नाही येत, चौकाराचा अपेक्षा ठेवा. हा चेंडू चेंडू चिकडा लागते, बॅट चिकडा लागते. चेंडू नॉनस्ट्राईककडे आलाय, लावला गेलाय. बघायचं पंच काय म्हणतायत, नॉट आउट. प्रयत्न केले होते सोनूने, पण सोनू पोहोचू शकला नाही. एकंदरीत काय तर 4 षटकं समजा, 4 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 4 बाद 23 वर. नुकतंच आदरणीय ज्या व्यक्तींचं इथं मंचावर आगमन झाले ते म्हणजे आगरी कोळी युथ क्रिकेट असोसिएशनचे सर्वेसर्वा आदरणीय अनिकेतजी म्हात्रे यांचं मंचावर आगमन झालेलं आहे. अनिकेतजी, या मंचाच्या वतीनं या स्पर्धेच्या अनुषंगानं आपलं हार्दिक स्वागत. आगरी कोळी युथ क्रिकेट असोसिएशनचे सर्वेसर्वा आदरणीय अनिकेतजी म्हात्रे यांचं मंचावर आगमन. आपलं मंचाच्या वतीनं व स्वर्गीय पंडित पाटील व स्वर्गीय आकाश पाटील स्मृती चषकाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. मी सतीशजींना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अनिकेतजींचं यथोचित स्वागत करो. पुष्पगुच्छ स्वरूपात
धन्यवाद सर, आपण दिलेल्या वेळेबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि आपलं हार्दिक हार्दिक मंचावर स्वागत. अग्रिकोळी युथ क्रिकेट असोसिएशनचे सर्वेसर्वा जनक ज्याला म्हणू आपण अनिकेतजी म्हात्रे यांची उपस्थिती अत्यंत प्रार्थनीय. आपलं हार्दिक स्वागत सर. शेवटचा अंतिम ओवर की बागडोर कल्पेश स्लैश हुआ गेंद पीछे गई विकेट कीपर के दस्तानों से उड़ते हुए चिढ़ाते हुए, लेकिन एक ही रन मिल पाया. यहाँ पर दूसरे रन का प्रयास, स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे लेकिन यहाँ पर बलिदान देते हुए सूर्यकांत. अभी भी 5 गेंदें शेष है, रन संख्या 24 पर है. संदीपजी डावलकर एक लाडका व्यक्तिमत्व, त्यांचंही स्वागत केलं जात आहे. संदीपजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अजिंक्यजींना विनंती करतोय की संदीपजींचं यथोचित स्वागत करावं. एक लाडकं व्यक्तिमत्व. तसंच नुकतंच आदरणीय संदीप म्हात्रेजी यांचंही मंचावर आगमन झालेलं आहे. मंचाच्या वतीनं संदीपजींचं यथोचित स्वागत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सर. अजिंक्यजी आपणास विनंती करतो की आदरणीय संदीप म्हात्रेजींचं यथोचित स्वागत करावं पुष्पगुच्छ स्वरूपात. धन्यवाद सर, आपण दिलेल्या वेळेबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि आपलं हार्दिक हार्दिक मंचाच्या वतीनं स्वागत. या स्वर्गीय पंडित पाटील स्वर्गीय आकाश पाटील स्मृती चषकाच्या वतीनं कोपरखेडा 11 आणि कोपरखेडा बॉईज स्पॉट बॉईजच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत तिन्ही पाहुण्यांचं. तर अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. चलिए 5 गेंद शेष है. कल्पेश निकला, दूसरी गेंद लेकर राइट मोड़ दो विकेट. अच्छी गेंद थी लेकिन छोड़ते हुए गेंद जा रही थी, छोड़ दिया है. संभावित व्हाइट बॉल का इशारा यहाँ पर आता हुआ स्वप्निल माड़िल जी की तरफ से. रन संख्या 1 से जुड़ी पहुंची 25 पर. देखिए 30 गेंदों का मुकाबला है, उसमें से अभी भी 4 गेंदें शेष है, यानी 5 गेंदें शेष है. अभी भी 5 गेंदों हिसाब से अगर 25 से आगे बढ़ना है तो 2-3 बड़े शॉट यहां पर बहुत ही अनिवार्य होगा. लेकर कल्पेश तैयार, ये बढ़िया पंच, थर्ड मैन द पॉइंट की सीधी गली के अंदर हाथ में गेंद गई. एक और विकेट का पतन. गलत शॉट था, उछाल लेती हुई गेंद को छेड़खानी करने का प्रयास किया था. इसके लिए आपकी जो फुटवर्क थी वो तो कहीं ना कहीं कम दिखाई दी है. अगर पंच करना है तो आपका बल्ले का मुंह उसी दिशा में खेलना जरूरी होता है जिस दिशा में आप खेलना चाहते हैं. तो इसलिए आपका बायां पैर आगे नहीं बल्कि पीछे होना चाहिए था. ये आपने देखा होगा, भाप लिया होगा, परख लिया होगा. ये क्रिकेट की बारीकियां हैं, ये आपको सीखनी होगी. कहीं ना कहीं जब आप ज्यादा क्रिकेट खेलते हैं तो वो अनुभव से जरूर आता है. आजकल ज्यादा क्रिकेट खेली जाते तो आपसे ज्यादा उम्मीदें हर एक अपने अपने टीम को लगी है थे. देखते हैं क्या होता है. अभी भी 4 गेंदें शेष है, रन संख्या 25 पर अटकी है और तकरीबन 5 खिलाड़ी, बहुमूल्य खिलाड़ी, 6 खिलाड़ी माफ कीजिए 6 खिलाड़ी आउट हो चुके हैं. अब पवन और आकाश पर बहुत बड़ा दायित्व. स्ट्राइक के लिए तैयार होता हुआ पवन जो कि बाएं हाथ का बल्लेबाज है, अपने फील्डर को सजाता हुआ कल्पेश. पवन तैयार, कल्पेश अपने फील्डर को सजाने के बाद तैयार, क्योंकि दाया बाई का कॉम्बिनेशन जब भी सामने आता है तब अक्सर ये दुविधा में होता है कि क्या करे तो करे कैसी. गेंदबाजी हो तो कैसी होता कि उसे जकड़ा जाए, उसे पकड़ा जाए. ये अगली गेंद कल्पेश की. ओह अच्छी गेंद थी, उछाल होती गेंद थी, सर के ऊपर से ट्रैवल होते हुए यहाँ पर 1 रन मिलना मुश्किल है. हालांकि विकेटों पर मैच है, फिर भी लगातार रन लेने के कारणवश विकेटें रनर के रूप में ज्यादा हो चुकी है. अब 7वें विकेट का पतन यहाँ पर हो चुका है. 7 विकेट खोने के बाद रन संख्या वहीं पर अटकी हुई है 25 पर. समीर हवा का झोंका, नए बल्लेबाज जाता हुआ बल्लेबाजी के लिए, लेकिन नॉन स्ट्राइक पर. स्ट्राइक पर वही आकाश है. देखते हैं 3 गेंदें शेष है. स्वप्निल कैला कल्पेश की चौथी गेंद राइट मोड़ दो विकेट. ये गेंद ये लगा करारा 6 रन. ये बात ये होना चाहिए, ये जरूरी है. रन संख्या 6 से बड़ी अब जाकर 31 पर. अभी भी है, मैच में जान है. अगर 40-41 तक पहुंचते हो जो कि संभव है, 2 गेंदें हैं, 2 और अगर छक्के लगते तो 12 रन मिल सकते हैं. आपका स्कोर यकीनन 42 तक पहुंच सकता है. बढ़िया स्कोर माना जा सकता है. देखते हैं क्या होता है. अभी भी है गेंदें आपके पास 2.
एक और छक्का है, चौका है, चलेगा, लेकिन इन दोनों में से कुछ आना जरूरी है। ये गेंद एक बढ़िया शॉट, वन बाउंस आउट टॉप बाउंड्री लाइन। यस इट इज, जैसे उम्मीद थी वही हुआ। इस बार लॉन्ग ऑफ की दिशा में, लॉन्ग ऑन पर खेल दिया था। पहला मिड विकेट के सर के ऊपर से खेला था, तो दो गेंदें बढ़िया थी। बढ़िया गेंदों पर बढ़िया शॉट जब लगता है तब क्रिकेट जो जानने वाले, पहचानने वाले थे, वो कहीं ना कहीं हर्ष उल्लासित होते कि अच्छी बल्लेबाजी हो रही है यार, देखने को अच्छा मिला। रन संख्या 4 से बड़ी पहुंची 38 पर, 35 पर रन संख्या पहुंची है, 35। अभी भी एक गेंद अनिशेष। उम्मीद के फलस्वरूप अगर चौका आता है तो 40 तक पहुंच सकता है टारगेट। छक्का आता है तो बहुत बढ़िया होगा, इससे बढ़िया फिनिश नहीं हो सकता। वही तालमेल बनाते हुए सभी क्षेत्र रक्षक तैयार होते हुए कल्पेश अंतिम गेंद लेकर। देखिए छक्का आ चुका है, चौका आ चुका है, अंतिम गेंद पर क्या होगा, सोचने वाली बात, देखने वाली बात। ये निकल पड़ा गेंदबाज कल्पेश, अंतिम गेंद, जोरदार अपील, और ये लेग बाय, यस इट इज लेग बाय के रूप में एक रन जरूर मिलता हुआ। लेग सम छोड़ती हुई गेंद जा रही थी, तो कुल मिलाकर रन संख्या 36 और लक्ष्य है 30 गेंदें और 37 रनों का। कृपया खेळपट्टीकडे जाताना लाईनअप मध्ये जायचे, आपण शिस्त बाळगायची आहे। लाईनअप मध्ये जा, लाईन करून जा, तिथे गेल्यानंतर सर्कलच्या खेळपट्टी जवळ गेल्यानंतर आपण जिथे जायचं तिथे पटकन जायचं आहे प्लीज। ही आपण एक शिस्त आपण ठेवणार आहोत जी सातत्यानं सर्व क्रिकेट। यस थँक्यू व्हेरी मच, खूप खूप आभार एकविरा संघ। आव्हान जरी थोडंसं तोकडं वाटत असलं, सोपं वाटत असलं, तरी पण 7.40 सरासरी गाठणं हे गरजेचं असणार आहे काव्या 11 कोपरी संघाला। आता मात्र इथं कसब लागेल, कसोटी लागेल खऱ्या अर्थानं ती एकविरा ऐरोली संघाच्या गोलंदाजांची, कारण ह्या खेळपट्टीचा इतिहास, या खेळपट्टी या मैदानावरचा जर आपण इतिहास पाहिला तर 10-12ची सरासरी किंवा 10-11ची सरासरी जरा प्रयत्न केले तर मिळते। तिथे जर 7.5च्या आसपासच्या सरासरीला थोडंसं कुठेतरी जास्त प्रयत्न करावे लागतील गोलंदाजांना, जास्त क्षेत्ररक्षणाची चुणूक दाखवावी लागेल क्षेत्ररक्षकांना, खास करून एकविरा ऐरोली संघाला। 30 चेंडूत 37 धावा काढणं या खेळपट्टीवर, या भूमिपुत्र मैदानावर तितक्याशा कठीण मानल्या जात नाही। त्या कठीण कधी होतील, जेव्हा तुमची गोलंदाजी अप्रतिम होईल, क्षेत्ररक्षण लाजवाब होईल तेव्हा होईल। आणि त्यासाठी पहिल्या षटकात, या वलयाच्या पहिल्या षटकात जर 2 फलंदाज किंवा 3 फलंदाज जर बाद झाले तर सोन्याहून पिवळं होऊ शकतं। कमीत कमी 2 फलंदाज जर बाद झाले पाहिजे, किंबहुना करावे लागतील, तरच तुम्हाला हे आव्हान आटोक्यात आणता येईल एकविरा संघाला। अन्यथा काव्या 11 कोपरी संघाला अगदी सहज सोपं आव्हान आहे। यस सर, नवीन चेंडू आहे, थँक्यू। तर समीर आणि सुमित हे 2 फलंदाज
समीर सुमित एस एस. स्ट्राईक जातोय समीरकडे, तर नॉन स्ट्राईकला सुमित येतोय. चेंडूची थोडीशी शहानिशा करताना सूर्यकांत येतोय पहिला गोलंदाज. वलियाचं षटक असणार आहे आणि जास्त धावा द्यायच्या नाहीयेत हे प्रत्येक क्षेत्ररक्षकाने जाणीव ठेवावी लागेल, कारण 7.40 ची सरासरी आहे प्रति षटकामागची. त्यामुळे हे आव्हान जरी सोपं वाटत असलं तरी ते कठीण होऊ शकतं. खरंच जरतरच्या गोष्टी आहेत, पण त्याला पर्याय नसतो. 30 चेंडू आहेत, 37 धावा आहेत, 7.40 ची सरासरी आहे प्रति षटकामागची. त्यामुळे अचूक टप्पा भेदक मारा हेच शस्त्र वापरायला लागेल. पहिला चेंडू, चांगला चेंडू उसळ घेऊन फटकावलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक हजर आहे. एक धाव मात्र मिळते. धावसंख्येला सुरुवात होते. एक धाव समीरच्या खात्यात, एक धाव संघाच्या खात्यात. सोपं आव्हान वाटत जरी असलं तरी मात्र मी सातत्यानं म्हणतोय, जर गोलंदाजी चांगली झाली, अचूक टप्पा भेदक मारा, क्षेत्ररक्षण अप्रतिम, तर मात्र कमी धावा इथे रोखल्या जाऊ शकतात. गेलेले आहेत. हा इतिहास. हा चेंडू पुढचा चांगला चेंडू, मस्त स्लॅश झाला कव्हर डोक्यावरून. एक धाव मिळेल. धावसंख्या पुढे नक्कीच सरकेल. क्षेत्ररक्षित केल्यापर्यंत फेकापर्यंत 2 धाव सहजगत्या पूर्णत्वाला जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. त्यांना माहिती आहे चेंडू हलकासा बाहेरचा होता, ओसळे घेतलेला चेंडू होता, त्याला स्लॅश केल्याचा प्रयत्न होता डोक्यावरून पॉईंटच्या आणि कव्हरच्या. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झाला. या 2 धावांवर संघाची धावसंख्या 3 वर पोहोचली. अजूनही समीरच्या खात्यात 3 धावा जमा होत आहेत. मग तेच समीरच्या खात्यात 2. सुमित उलटा कर. समीरच्या खात्यात 1, सुमितच्या खात्यात 2. यस, गुड. आता मात्र बाला पुन्हा एकदा तयार करतोय सूर्यकांत. तिसरा चेंडू. आता मात्र फटका फसला. एक धाव काढण्याचा प्रयत्न होता, पण आता मात्र परतीच्या मार्गावर गेलाय, कारण तिथं खतरा होता. स्वतः गोलंदाज तिथं क्षेत्ररक्षक म्हणून उभा झाला. त्याने चेंडू अडवला, जाऊ दिलं. धाव डॉट बॉल. धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 वर. पुन्हा एकदा सूर्यकांत निघतोय. चौथा चेंडू घेऊन राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू मस्त फटकावलाय. 1 बाउन्स आउट ऑफ सीमारेषा होईल. यास, खणखणीत येतोय चौकार आणि या चौकारावर धावसंख्या लगेच 4 ने वाढली, पोहोचली 7 वर. 7.40 ची सरासरी असताना इथे मात्र 7 धावा अवघ्या 4 चेंडूत आलेल्या आहेत. म्हणजे येणाऱ्या धावा नक्कीच ॲडव्हान्टेज मध्ये जातील आणि तेच कदाचित दोन्ही फलंदाज एकमेकांबरोबर सांगत असावेत की आव्हान सोपं आहे, घाई गडबड करून आपण हे आव्हान कठीण बनवू द्यायचं नाहीये. हा कानमंत्र दिला घेतला गेलाय. सूर्यकांत निघतो मात्र 5वा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा फटकावलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउन्स हातात गेलाय चेंडू. तोपर्यंत फेकेल. एक धाव झाली. 2चाही प्रयत्न यशस्वी झाला. 2 धावा सद्गत मिळतात. घाई गडबड करण्याची गरज नाहीये असं काही दोन्ही फलंदाजांनी, समीर असो किंवा सुमित असो, ठरवलंय. धावसंख्या 2 ने वाढली, पोहोचली 9 वर. 5 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या 9 वर. अचूक टप्पा भेदक मारा करावा लागेल. यस, बडी अगेन. ही गोलंदाजी होणं गरजेचं आहे. असा टप्पा ठेवणं गरजेचं आहे, कारण षटक संपले. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 वर. एक पहिले षटक, महत्वाचं षटक संपलेलं आहे. धावसंख्या 9 वर पोहोचले.
तर एकंदरीत काय समीकरण आता 24 चेंडू 27 धावांचं जवळ येत चाललंय. प्रत्येक चेंडू मी सातत्यानं म्हणतोय महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडू धावगणित वाढत जाईल, तुमचं प्रेशर वाढवत जाईल. त्यामुळे धावा जितक्या कमी देता येईल तितक्या देण्याचा प्रयत्न करायचा, कारण दोन्ही फलंदाज जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. आता मात्र सेट झालेले दिसत आहेत. तर स्ट्राईकला समीर तयार होतोय. नवीन गोलंदाज अजित समोर. अजित दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. ओ फ्लायटेड चेंडू होता, फटकावण्याचा दिशा देण्याचा प्रयत्न होता डीप फाईन लेगच्या दिशेनं, पण एक धाव मात्र नक्कीच झाली. धावसंख्या पुढे सरकली, पोहोचली 10 वर. धावसंख्या 10 वर, बिनबाद 10. हा चेंडू वाया घेतोय, पुन्हा फुकट जातोय. चेंडू मात्र असे वाया काढावे लागतील, फुकट घालवावे लागतील, कारण आव्हान तितकंसं मोठं नाहीये, कठीण नाहीये, पण गोलंदाजी तशी होणं गरजेचं आहे. धावसंख्या 10 वर, 8 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 10. जमेची बाजू की कुठलाही फलंदाज काव्या 11 कोपरी संघाचा अजूनही बाद झालेला नाहीये. हा चेंडू फ्लायटेड चेंडू फटकावण्याच्या नादात मात्र गफलत झाली. फ्लाईटला चकवण्यात यश आलं असं म्हणता येईल गोलंदाजाला. एक धाव मात्र नक्कीच मिळते. धावसंख्या थोडी पुढे सरकते, पोहोचते 11 वर. पुन्हा एकदा अजित चौथा चेंडू घेऊन 9 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 11 वर. पुन्हा एकदा अजित चौथा चेंडू, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू फुल्लर लेंथ चेंडू फटकावण्याचा प्रयत्न थोडासा अपुरा. शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षक हजर होतं. एक धाव मात्र नक्कीच मिळते. एक धावा जमा करतायत, त्यांना माहिती आहे टार्गेट मोठा नाहीये, सहज धावा होऊ शकतात या खेळपट्टीवर, या मैदानावर. पण इथे मात्र प्रत्येक धाव महत्वाची असणार आहे, ती खास करून एकविरा ऐरोली संघाला. पण तिथे मात्र संदीप, सुमित आणि समीर शांत चित्तानं खेळतायत. स्ट्राईक चांगल्या पद्धतीने रोटेट करतायत. मध्येच एखादा फटका मारण्याचा प्रयत्न, एखाद चेंडू असा वाया जातोय, पण हरकत नाही, चांगला चेंडू होता, आतमध्ये आलेला होता. पंच करण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी झाला. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर 12 वर. 5 चेंडूची समाप्तीनंतर एकंदरीत 11 चेंडू संपलेले. 11 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 12 वर. हा येतोय 12वा चेंडू. पुढे सरसावण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्यामधून मस्त सुंदर फटका खणखणीत येतोय. सुंदर देखणा चौकार. या चौकारवर धावसंख्या आता मात्र नक्कीच वाढणार आहे, पोचली 16 वर. 12 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 16. तो गेंदे बची है, 18 रन निकालने होंगे 7 के अनुरूप 21. 7 रन प्रति ओवर का हिसाब लगाया जाए तो यकीनन 21 रन बनाए जा सकते हैं, बन सकते हैं, लेकिन 18 गेंदों पर 21 रन को रोकना, यानी 7 रन आपके कोटे में है गेंदबाजी के, तो आपको उस हिसाब से गेंदबाजी करनी होगी. गेंदबाजी पर समीर आता हुआ और वहां पर बल्लेबाज तैयार होता हुआ समीर. 16 37 धावांचं आव्हान आहे. 37. 18 चेंडू 21 धावांचं समीकरण. 18 गेंदे 21 की लक्ष्य. ये गेंद, पहली गेंद, बढ़िया शॉट. ये बड़ा है, शायद अंदर है या बाहर है? बाहर है, बहुत बहुत ज्यादा. 6 का शानदार शॉट. नहीं, इस तरह से गेंदबाजी नहीं चलेगी.
थोड़ा संभल कर खेलना होगा, संभल कर देना होगा गेंद। हर एक गेंद महत्वपूर्ण है। मैंने पहले ही कहा था दोनों सक्षम बल्लेबाज है, सेट हो चुके हैं। रन संख्या कुल मिलाकर 22 तक पहुंच चुकी है। चेंडू चेंडू द्या दुसरा। पाणी पाणी पाण्याची व्यवस्था करा प्लीज। और इस तरह से गेंदबाजी हुई तो संभव है आने वाले समीर की जो बल्लेबाजी हो वो शायद बहुत बढ़ सकती है। 17-15। ओ ये गेंद लेग स्टंप से बाहर है। संभावित ये वाइड बॉल का इशारा भी आ चुका है यहां पर। इस तरह की गेंदबाजी नहीं चलेगी दोस्त, क्योंकि आपके पास ज्यादा रन्स नहीं है खर्च करने के लिए। 17 गेंदे हैं और 14 रन्स बनाने हैं, तो कोई ज्यादा बहुत बड़ा टारगेट नहीं है। तो हर एक गेंद महत्वपूर्ण है। मैं बार बार प्रोत्साहित करता हूं जो कमजोर होता है उन्हें में, ताकि मैच में कुछ रोमांच हो। ये बढ़िया शॉट, संभव यहां पर कैच होना जरूरी था। ओ ओ गेंद गई बिना शरीर को छुए 4 रन के लिए। कहीं ना कहीं ऐसे लगता है कि 36 रन जैसे ही बने, 37 का टारगेट जैसे ही बना, वैसे अपने आप की बॉडी लैंग्वेज डाल दी थी एक विराट टीम ने, ऐसे लग रहा था। और यहां पर फील्डिंग और गेंदबाजी में वही दिख रहा है। अब 16 गेंदे और केवल मात्र 10 रनों का लक्ष्य। और बढ़िया शॉट, संभवतः ये 6 का शानदार छक्का। बढ़िया बल्लेबाजी करते हुए समीर अब केवल औपचारिकता कह सकते हैं, क्योंकि 15 गेंदें शेष है और सिर्फ 4 रन दूर। रन संख्या 33 तक पहुंच चुकी है। 15 गेंदे और 4 रन। ये हेलीकॉप्टर उठाया था उन्होंने। कारपेट गेंद आ रही है, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है। संभावित जो 4 रन चाहिए थे उनमें से अब 1 रन घटती हुई केवल अब 3 रन दूर आने वाले 14 गेंदों से। तो संभव है शायद इसी ओवर में ये मैच समाप्त करने का प्रयास जरूर सुमित करेगा, क्योंकि बहुत दिन के देर के बाद अब बल्लेबाजी पर आता हुआ समीर तैयार गेंद लेकर सुमित के लिए। ये गेंद बढ़िया शॉट, ये शायद विनिंग ना बढ़िया। अपने हाइट का उपयोग करते हुए सूर्यकांत ने छलांग लगाकर उस गेंद को रोका। 1 रन वहां पर पूरा हुआ। अभी भी 13 गेंदें हैं और केवल 2 रन की जरूरत है। फिर एक बार तैयार समीर अंतिम गेंद लेकर। रन बन चुके 35। 37 का लक्ष्य है। ये विनिंग शॉट हो सकता है क्या? जी 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 हाँ, ये विनिंग शॉट है। इसी चौके की सहायता से रन संख्या पूरी हुई और कुल मिलाकर इस मैच को बड़े आराम से काव्या 11 कोपरी ने जीता है। बहुत बहुत अभिनंदन हो आपका और बहुत बहुत शुक्रिया एकवीरा एरोली टीम, इस टूर्नामेंट में आपका सहयोग रहा। बहुत बहुत धन्यवाद। हॅलो, धन्यवाद. कैलासवासी पंडित पाटील आणि कैलासवासी आकाश पाटील यांच्या स्मरणार्थ ही मालिका. तमाम रसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नुकतंच ज्यांनी आता रजा घेतली ते अविन नामदेव पाटील, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व. मित्रांनो, कोरोनाच्या काळात या व्यक्तीने खूप काही सहकार्य केलेलं आहे. तसेच आमच्या मंडळाला देखील विनंतीस मान देऊन इथे उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा शतशः
आभार, धन्यवाद, थँक्यू. मित्रांनो, ह्या मालिकेचं वैशिष्ट्य सांगावं तर कैलासवासी पंडित पाटील व कैलासवासी आकाश पाटील क्रिकेटप्रेमी या आपल्या या दुनियेतनं भगवंतास विलीन झालेल्या आहेत. त्यांच्या स्मरणार्थ ही मालिका आहे. कोपरखेरणा 11 व स्पॉट बॉईज यांच्या वतीने ही मालिका, या मालिकेसाठी